ज्यावेळी भले भले लोक वेगळ्या ठिकाणी सोडून गेले होते त्यावेळी विधानसभेच्या रणांगणामध्ये विरोधकांचे जे जे हल्ले झाले सडेतोड उत्तर देत परतून लावताना आपण सर्वांनी सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेला आहे। हा एक उमदा तरुण आहे जो सडेतोड आहे। माझं त्यांच्याशी फारसं बोलणं झालेलं नाही, परंतु थोडाच वेळ मी गडाख साहेबांच्या रूम मध्ये त्यांच्या बरोबर होतो। मला माणसाची पारख आहे, फार वेळ अंदाज यायला लागत नाही। आयुष्याचे अनेक वर्ष चळवळीत गेलेला आहे। मी एकच सांगतो की हा माणूस उद्याच्या राजकारणामध्ये लंबे रेस का घोडा आहे याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही। आले किती गेले किती, परंतु जे टिकून राहतात, सिद्धांतावर पक्के राहतात, आपलं उद्दिष्ट काय आहे याच्याबद्दल ज्यांच्या मनामध्ये शंका राहत नाही तेच लोक इतिहास घडवतात। शरद पवारांच्या मागे रोहित पवार इतिहास घडवतील अशी आशा आम्ही सर्व अकोलेवासीय नक्की बाळगू शकतो। हा विश्वास मला त्यांच्याबद्दल आहे। ते आज एका दुसऱ्या युवकाची बाजू घेण्यासाठी आलेले आहेत। अमितराव भांगरेंची बाजू घ्यायला आलेले आहेत। अमितरावांना आपण गेले काही दिवस भाषणांमधून ऐकतोय। आताही मी त्यांचं भाषण ऐकलं आणि संबंध तालुक्यात जे फिरतायत त्यावेळी मी त्यांचं फार बारकाईनं भाषण ऐकतोय। हा माणूस एका सुसंस्कृत कुटुंबातून आलाय याची साक्ष त्याची मांडणी आणि त्याने वापरलेले सगळे शब्द आपल्याला देत असतात। मी इतरही आमच्या नेत्यांची भाषणं ऐकतोय, आमच्या मित्रांची भाषणं ऐकतोय, पण इतक्या सगळ्या रणधुमाळीमध्ये अनेक आरोप होत असताना सुद्धा अमितरावांकडून अद्याप तरी एकही वाईट शब्द गेलेला मी या संबंध प्रचार मोहिमेत ऐकलेला नाही। ते वारंवार असं सांगतायत की मी कितीही तुम्ही मोठे केलं, कोणत्याही पदावर गेलो तर ते आश्वस्त करतायत रोहित दादा हा फार महत्वाचा शब्द आहे, आम्ही वेदना भोगतोय त्याच्या, आणि म्हणून अमितराव जे सांगतायत की उतणार नाही, मातणार नाही, मागचा जसा वागला तसा अजिबात वागणार नाही, हे वारंवार ते सांगतायत। आता मागचा कसा वागला यावर मी बोलू लागलो की भाषण बहुत लांब होईल, आणि म्हणून त्याबद्दल फारसं बोलण्याची आवश्यकता मला असं वाटत नाही। मित्रांनो, हा जो आढळेचा खोरा आहे हा खोरा सुसंस्कृत लोकांचा, लढाऊ लोकांचा खोरा आहे। ज्या देवठांमध्ये मी उभा आहे त्या देवठांच्या खोऱ्यामध्ये अमृतबाई मेहता आणि सकृबुदा मेंगाळांचं नाव घेतल्याशिवाय मला माझं भाषण सुरू करता येणार नाही। जी आढळामाई वाहते हा सगळा परिसर सुखी संपन्न करते, ते आढळाचं धरण बांधण्यासाठी या अमृतबाई मेहता, कम्युनिस्ट पार्टीचे अनेक नेते, आमचे सर्व समाजवादी कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलेलं तुम्ही आम्ही पाहिलेलं आहे। या आढळ्याच्या खोऱ्यामध्ये ते खिरवीर, त्या खिरविऱ्यामध्ये हेच मुरली मास्तर नवले, हेच आमचे गोपाळा धोंडू भांगरे, हेच आमचे असंख्य सेनानी त्या सावकाराला जाऊन विचारतात, त्याच्या घरात घुसतात, त्याच्या घरातल्या आमच्याला बंधन टाकणाऱ्या वह्या बाजूला काढतात आणि सावकारशाहीतून या सगळ्या परिसराला मुक्त करण्यासाठी क्रांतिकारी लढा देतात। असा हा आढळेचा खोरा आहे। कॉम्रेड कारभारी उगलेंचं मी नाव घेतलं, विडी कामगार गावागावामध्ये, घराघरामध्ये असणारा हा खोरा आहे। त्या संबंध चळवळीमध्ये भाग घेतलेला हा खोरा आहे। त्यामुळे हा खोरा व्यक्तीवर भाळून नव्हे, हा खोरा किती कोण शँटिंग मध्ये भाषण करताय त्याच्यावर भाळून नव्हे, विचारावर श्रद्धा असणारा हा खोरा आहे, श्रद्धा ठेवणारा हा खोरा आहे। हा खोरा गद्दारांचा नाही, खुद्दारांचा हा खोरा आहे, आणि म्हणून खुद्दार जे आहे त्या खुद्दारांच्या मागे हा खोरा उभा राहील याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही। माझ्या भावांनो आणि बहिणींनो, विजनच्या बाबत आमचे मित्र अमित दादा मानतायत की आढळा बारमाही करण्याचं मोठं स्वप्न तुम्ही आम्ही सगळेजण बाळगून आहोत। फार काम करण्याची आवश्यकता नव्हती। आमच्या
छत्रपती शिवाजी महाराजांचे पदस्पर्श जिथे झाला त्या गड किल्ल्याच्या पायथ्याला थोडासा बंधारा बांधला तर 50 TMC बीजे साहेब पाणी, 50 MCFT पाणी या आडळेच्या खोऱ्यामध्ये अगदी सहज वळू शकतं. वरचा जो वळण बंधारा आहे जो फुटून गेला, डागडुजी केली आणि काही शेतकऱ्यांचं पुनर्वसन जर आपण करू शकलो तर किमान 200 MCFT पाणी या खोऱ्यामध्ये वळवता येऊ शकतं. हा कमी पावसाचा जो खोरा आहे याच्यामध्ये ठिकठिकाणी बादबंदस्ती केली, गाळ उपसले, आडळा धरणातला सुद्धा गाळ उपसून अधिक त्याचं जर साठवण क्षमता वाढवली तर हा परिसर आज शेतकऱ्यांच्या कष्टाने बागायती केलाय. अधिक पाणी आलं तर अधिक उत्पन्न या सगळ्या खोऱ्यामध्ये येऊ शकतं. मात्र आमचे मित्र म्हणतात की मी कोण आहे, गर्व किती असावा. अरे लोकशाहीमध्ये आपण राहतो ना, गर्व किती असावा. ते आणि त्यांचे मित्र त्यांना म्हणतात ते कार्यसम्राट आहेत. कार्यसम्राट भाऊ, या आडळेच्या खोऱ्यामध्ये 4 JCP लावून हे खोरं पाण्याने संपन्न करण्यासाठीच जे कार्य करायला पाहिजे, सम्राट दादा तुला 5 वर्षामध्ये हे का सुचलं नाही हे मला तुला विचारायचं आहे. या खोऱ्यात मोठं दुधाचं आंदोलन झालं, बाकीच्या खोऱ्यात सुद्धा झालं. एक वर्षभर संबंध प्रदेशामध्ये 34 रुपयाचा दुधाचा भाव 24 रुपयावर गेला. लाडली बहीणचे 1,500 रुपये देता. अरे आमच्याच घामाचे उपकार करत नाही, दिले पाहिजे आम्ही घेणार. परंतु दुसऱ्या बाजूला प्रति लिटर 10 रुपयाचा तोटा दररोज. तुम्ही हिशोब सांगितला, लाडली बहीणचे किती येणार, दिवसाला 50 रुपये येणार. आणि आमचं 10 लिटर दूध घालणारा छोटा शेतकरी 10 रुपयाचा रोज तोटा. किती झाले, 10 लिटर मागे 10 रुपयाचा तोटा. प्रति लिटर 100 रुपये हे प्रति दिवसाचा तोटा. 365 दिवस कमी दर घेतलाय. कार्यसम्राट, अहो दुधाच्या या प्रश्नावर या रणांगणामध्ये आम्ही लढत होतो. तुम्ही मंडपात येऊन बसायचे, तुम्ही फोटो पण काढून न्यायचे. मी जातो वर बोलतो म्हणायचे, तुम्ही कुणाला जाऊन बोलले ते जरा आमच्या दूध उत्पादकांना सांगितलं तर आमच्यावर मोठी कृपा होईल. हिरड्याचं आंदोलन आम्ही केलं. सबंध आदिवासी पट्ट्यात हिरडा उत्पादक शेतकऱ्याचा मुद्दा होता. आमचे सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, एकनाथ मेंगाळ त्याच राजूरमध्ये 8 दिवस बसले. मागणी काय होती, मागणी काय होती, अरे जो हिरडा गोळा करायला माझी आदिवासी माऊले झाडाच्या शेंड्यावर जाते, अरे पडली, तुकडा पडला हाताचा तर परत उठत नाही, जीवावर उदार होऊन तो हिरडा गोळा करते. तिला रास्त भाव मिळावा यासाठी लाल बावटा लढला, किसान सभा लढली, तुझ्या बंगल्याच्या दाराला खेटून मंडप पडला. 7 दिवस आम्ही राहिलो. कार्यसम्राट भाऊ, या हिरडा उत्पादक शेतकऱ्याचं म्हणणं काय हे मंडपात येऊन विचारायला सुद्धा तुला वेळ मिळाला नाही. या वेदना आणि दुःख हिरडा उत्पादक शेतकऱ्यांच्या मनात आहे. पेसा कायद्याचं काय झालं, तुम्ही आम्ही साक्षीदार आहात. पेसाच्या अंतर्गत जी भरती होती त्याच्यासाठी आदिवासी विद्यार्थी नाशिकच्या रणांगणात उतरले. मला आठवतंय कॉम्रेड जीवा पांडू गावित, मला आठवतंय आमचे इतर कम्युनिस्ट नेते, राष्ट्रवादीचे नेते त्या पेसा विद्यार्थ्यांच्या मागे ठामपणाने उभे राहिले. हे महोदय आदिवासी कोट्यातून निवडून आलेले महोदय यांनी ऐन वेळी मंत्रालयामध्ये जी बैठक झाली त्यात भाग घेतला, त्यातून बाहेर आले. झिरवळ साहेब बोलले नाही बाहेर येऊन, आणखीन कोणती मंत्री बोलले नाहीत. हे महोदय होते जे बाहेर येऊन पेसाबद्दल बोलले, प्रश्न सुटला म्हणून बोलले. पण ज्यावेळी प्रत्यक्ष अंमलबजावणीची वेळ आली, स्वप्नील धांडे मंचावर आहे, अनेक पेसा आंदोलक मंचावर आहे, सीताबाई आमच्या सकृबुधा मेंगाळ यांच्या कन्या मंचावर आहे. काय झालं सुमनताई, मिळाला न्याय पेसा विद्यार्थ्यांना, सतीशराव मिळाला न्याय. गद्दारी गद्दारी फक्त पवार साहेबांना सोडण्यात नाहीये, जुबा जुबा पे गद्दारी और कदम कदम पे गद्दारी तुम्ही आम्ही सगळे भोगतो आहोत. हे दुर्दैव आहे. मित्रांनो, आपल्याला रोहित दादांना ऐकायचंय, आम्ही बोलत आलोय,
बोलत राहणार आहोत. आमचे मित्र म्हणतात आम्ही काम करत आलोय, करत राहणार. अरे आम्ही पक्ष बदलत आलो, पक्ष बदलत राहणार. आम्ही गद्दारी करत आलो, गद्दारी करत राहणार. आम्ही दम देत आलो, दम देत राहणार. आम्ही गोरगरिबांना लाथा घालत आलो, लाथा घालत राहणार. आमचा अनुभव हा आहे. बोलत राहू, पर्याय निवडायचा आहे. आमचा हरियाणा पॅटर्न राबवण्याचे प्रयत्न राज्यात सुरू आहे. 66 मतदारसंघामध्ये जिथे पराजय डोळ्यासमोर दिसतोय, RSS बीजेपीला अत्यंत कुटील लोक आहेत, षड्यंत्रकारी लोक आहेत, तिथे बरोबर 66 मतदारसंघात रोहित दादा वेगवेगळ्या पद्धतीनं क्लुप्त्या केलेल्या आहेत. डमी उमेदवार उभे केलेले आहेत. साधर्म्य नावाचं काय आहे का पाहिलंय? चिन्हाचं साधर्म्य आहे का पाहिलंय? मतदानामध्ये फूट कशी होईल असा अपक्षपणाला हाताला लागतोय का पाहिलंय? परंतु भाऊ, तो हरियाणा होता, तो हरियाणा पॅटर्न हरियाणा चालला. हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे. या ठिकाणी ही राघोजी भांगरेंची भूमी आहे, ही राया ठाकरेंची भूमी आहे, ही कोंड्या नवलेची भूमी आहे. इथे हरियाणा पॅटर्न लोक बरोबर ओळखतात आणि या ठिकाणी रास्त निर्णय करतात. तुतारीचं चिन्ह आहे, मतदान करायचं आहे. ही कम्युनिस्टांची, समाजवाद्यांची, काँग्रेसवाल्यांची, रिपब्लिकन पार्टीवाल्यांची, राष्ट्रवादीवाल्यांची ही जी एकजूट आहे, या बाजूने उभं राहूया, इतिहास घडूया, दादागिरी गाडो, गद्दारी गाडो, तुतारीला निवडून देऊ. आपण सगळ्यांनी हे करावं ही विनंती करतो. थांबतो. इन्क्लाब जिंदाबाद, लाल सलाम. धन्यवाद साहेब. नुकतंच सन्माननीय